20-25 वर्षापासून मुलांची करिअर नाही आहेत, ते बेसिक सगळं त्यांचं करिअर झालं म्हणजे त्यांचं एज्युकेशन झालेलं आहे. अशा या पार्श्वभूमीवरती हा तरुण उभा आहे आणि हा लोकशाहीचा विचार या देशात जर जिवंत ठेवायचा असेल तर तरुणांनी सजग नागरिक झालं पाहिजे. दुबार तिबार नागरिक जर लोक मतदान करत असतील त्या विरोधात बोलता आलं पाहिजे. कारण टी.एन. शेषन असं म्हणाले होते की बिहारमधली एक निवडणूक सकाळचे 7 वाजले, मतदान सुरू होतं आणि 7 वाजून 5 मिनिटांनी 100% मतदान होते. ते पुढे असं म्हणतात टी.एन. शेषन, माहितीये निवडणुका कशासाठी होतात या देशात? बायकांना लुगडी, पुरुषांना दारू आणि लहान मुलांना खाऊ, ही या देशाची दुर्दैवाने लोकशाही आहे. मग ही जर लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी टी.एन. शेषन स्वतःची संविधा जर अर्पण करू शकतो तर तुम्ही आम्ही अर्पण का करू नये? म्हणून उत्तम नागरिक होऊन दक्ष राहून आपण लोकशाहीच्या या प्रक्रियेमध्ये स्वतःची संविधा देत आपण ही लोकशाही वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा, तरच या देशाची लोकशाही जिवंत राहील असं मला मनोमन वाटतं.